तेल्हारा तालुक्यातल्या अळगाव बुजुर्ग या ठिकाणी गुरुवारी रात्री जो एवढा भयानक अग्नितांडव झाला. या अग्नितांडवात घरातलं हस्तखेळत कुटुंब एकाच वेळेस संपल्याचं चित्र निर्माण झालं. याच्यात अनिल उकरडा चव्हाण वय वर्ष 22, याशिवाय रत्नाबाई उकरडा चव्हाण वय वर्ष 48, हे म्हणजे मायलेक होत दोघंजणं. आणि त्याच्या घरी त्याची एक म्हणजे अनिलची भाची शिकायसाठी आली होती. असे तिघंजणं, स्वरा नाव होती, शिक्षणासाठी आली होती. हे पूर्णच्या पूर्ण आगीच्या तांडवात होरपळून दुर्दैवी मृत्यू झाल्याची बातमी, भयानक अग्नितांडव झालं म्हणजे बातमी सध्या येत आहे. अग्नितांडव एवढं खतरनाक होतं की त्याचा जो स्फोट झाला आहे हा दूरपर्यंत ऐकू गेला. नेमका हा गॅस सिलेंडरच्यानं स्फोट झाला का आणखीन काही ज्वालाग्रही पदार्थ घरात होता, याची पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून फॉरेन्सिक जे आहे ना आता तपासणी होत आहे. पण आमचे प्रतिनिधी असणारे धनु बायवार याचा खास रिपोर्ट म्हणजे तेल्हारा तालुक्यातील अळगाव बुजुर्ग येथून. अभी रुको ना, थोड़ा देर रुको ना, बाहर मीडिया वाले थोड़ा बाहर या बरोबर बाहर ये काफी बाहर नहीं आगे निघाला जा म्हणा अब आए पत्रकार बोलते तो घंटा लगता है बोलने के लिए। यहाँ पर ना फायर ब्रिगेडर की व्यवस्था आहे ना. विशेष म्हणजे या ठिकाणी एवढं हे भयानक अग्नितांडव झाल्यावरही सिलेंडर मात्र शाबूत अवस्थेत दिसून आल्यानं नेमका स्फोट कायच्याबद्दल झाला याची आता फॉरेन्सिक टीम प्रशासन करणार इतकं मात्र नक्की. मी SDP अकोट बोलत आहे, निखिल पाटील. आज सुमारे 8 वाजताच्या दरम्यान हिवरखेड हद्दमध्ये अळगाव बुद्रुक या गावामध्ये एक घरामध्ये एक फायरचे इन्सिडेंट झालेले आहे. या घरामध्ये 3 लोक होते आणि ते गंभीर जखमी झाले होते. त्यांनी आपण पोलीसची गाडीमध्ये तुरंत पाठवले आणि फायर एक्स्टिंग्विशर पण आले होते. त्यावेळी लोकांनी पण आग बुझवली आणि आपण पुढची प्रोसिजर करत आहे. फॉरेन्सिकचं टीम बोलवले आहे आणि आग कशामुळे लागली आणि काय मटेरियल होते आतमध्ये, गॅस सिलेंडर आहे की शॉर्ट सर्किट आणि काय होते ते बघत आहे आणि तपासमध्ये पुढीलची कारवाई करून आपल्याला पुढीलची माहिती देणार आहे. धन्यवाद.